आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शरू, शरू, तुला कुठे काही लागलं नाहीये ना? छोटे मालक. अक्षरा, आता काय बी बोलू नकोस. आपण या संकटातून वाचलो ना, हेच लय आहे बघ आपल्यासाठी. पण तरी तुम्ही खूप काही केलंय. हाय का आता आपल्या माणसांसाठी एवढं करायचं नाही होय. छोटे मालक, छोटे मालक किती लागलंय तुम्हाला हाताला? अगं अक्षरा, एवढं काय नाही लागले आहे. अशी चिलट टोकरून जातात बघ. आणि एवढ्या जखमासनी ना घाबरायचं नसतंय. माझी आई काय म्हणते माहितीये काय, हळद लावली की नाही की दुसऱ्या दिवशी जखम लगेच बरी होते बघ. हा, पण छोटे मालक हे कोणी कशासाठी केलं ना हे कळलं पाहिजे आपल्याला. मामा कुठं आहे? मामा, मामा, यशवंत मामा. अगं होय, त्याची गाडी आहे बाहेर. नक्की यशवंत मामाचीच गाडी आहे ना? नाही म्हणजे अंधारात तशीच दुसरी कुठली गाडी असू शकते. हा, असं बी असेल. बर ते जाऊ दे, आपण इथनं निघूया आधी. हा, हे शर्वरी चल चल. म्हणजे ती रिंगटोन यशवंत मामाची होती.
तोच मगाशी रॉकेल टाकत होता. म्हणजे त्यांनी मला रॉकेल टाकून मारायचा प्रयत्न केला होता. ही चिंता यशवंत मामाची आहे. म्हणजे यशवंत मामानीच मला मारण्याचा प्रयत्न केला. गरम आहे अजूनही. म्हणजे गाडी आत्ताच बाहेरून आली. म्हणजे मामाच तिकडे होते. सगळा प्लॅन त्यांचाच. तुम्ही हा मामा असं का भूत बघितलं नाही बघायलायस? अरे माणसंच होतो आम्ही. अरे काय नाही बच्चे, तुम्ही असं अचानक पुढे झाला ना म्हणून जरा गरबाळलो मी. हा काय रे मामा? होतास कुठे तू? मी कुठं नव्हतो गेलो, इथं होतो मी. अरे मामा किती वेळा फोन लावलाय तुला, माझा एकदाही फोन नाही घेतलास तू. फोन वय अरे आता लक्षात आले बघ माझ्या. ह्यो ना आपोआप सायलेंट झालता, त्याच्यामुळे मला कळलं नाही. अक्षरा बरं झालं बाबा, सुखरूप गावलीस तू. आणि काय का अक्षरा, कुठे गेली होतीस तू? किती ओळखायचं तुला? रॉंग नंबर. रॉंग नंबर रॉंग टाइमच फोन करणार. यांचं काय चाललंय कळत नाही, माझं काय बोलतोय ते कळत नाही. तू ठीक आहेस ना अक्षर आता? मी हो अगदीच. पण माझं बरं असणं काही लोकांसाठी बरं नसतं. म्हणजे तुमचा फोन म्हणजे सायलेंट वर होता ना? हा सायलेंट वर होता मोबाईल आणि आता वाजला. ह्यात बिघाड झालाय बहुतेक काहीतरी. हो का? माझंही तसंच झालं होतं. म्हणजे आधी बिघडलं होतं, आता मी ठीक आहे. तू हो पुढे शरू, मी आलेच. मी अभि घरी सांगून येतो. हा अक्षरा, अगं आता कुठं माझा जीव भांड्यात पडलाय बघ. खरंच? होय तर. अगं तू नव्हतीस ना तर चित्त नव्हतं आमचं थाऱ्यावर. तुला सांगतो, चैन नव्हती आमच्या जीवाला. मामा अहो, इतकी काळजी करू नका तुम्ही. आरोग्यासाठी चांगलं नसतं ते. आणि आता इथून पुढे
तुम्ही स्वतःच्या जीवाला जपलं पाहिजे. हा म्हणजे तशी प्रार्थना करेन मी देवीकडे असं म्हणतेय. आता तुम्ही जा, झोपा शांत. वय येतो मी. मामा 1 मिनिट. काय काय अक्षरा? तुमची चेन गळ्यातली ही आहे का? तुमचीच आहे ना? अगं हो अक्षरा, माझी चेन आहे. थँक्यू बर का. बर येतो. म्हणजे या मागचे सूत्रधार तुम्हीच आहात तर ठीक आहे. उर्वशी नाही तर तुम्ही वारसा चालवणारच. अहो चुकलं माझं. मग कशी तंद्रीत बोलून गेले बघा. पर तुम्ही बी आता भुकू नका. हे टावळे भुकायला लागले होय मी. ते बी चुकून म्हणजे काही मनावर घेऊ नका असं म्हणायचं होतं मला. काय हाय, कोण चुकलं कोण बरोबर हाय ह्याचा हिशोब बाहेर जाऊन करू की. हा आता इकडनं बाहेर पडणं लई महत्वाचं आहे ना व. अडकले ते तुझ्यामुळं. गादीवर बसवलं दाशीला आणि लाच टांगली येशीला. हो लई नाईलाज झाला बघा माझा. मी काय बी करू शकले नाही. अहो माझ्या पोराच्या जीवाचा प्रश्न होता ना व. हे सगळं त्या अक्षरामुळेच झालं. अहो ती बुरखा घालून घरात घुसली आणि मग अहो म्हणून मी फसले. नाहीतर पर तुम्हाला आता तोंडावर पडू देणार नाही. तुम्ही काय बी सांगा मी लगेच करीन बघा. आता मी अशी नाही फसणार. हा एक संधी द्या बरं. त्या अक्षराला मी अशी सोडणार नाही. तिला जेलात टाकल्याशिवाय मला चैन बी पडणार नाही. आणि या समजासाठी मला तुझी अजिबात गरज नाही. डॅडू यापेक्षा आपण ट्रेडमिल आणूया का? म्हणजे कसं तुम्हाला चालायला सोपं जाईल. यामिने, मी काय व्यायाम करायला लागलो का इथं? मग काय? नाही बरोबर आहे. तुझ्या मम्मासारखं मी बी आता जेला जाणार म्हटल्यावर मला कुदळ फावडा मारायला लागणार, दगड फोडायला लागणार. त्यासाठी मला व्यायामाला पाहिजे ना. म्हणजे आता तुम्ही बी तुरुंगात जाणार डॅडू? तुझ्यासारखी बिंडूक पोरगी आणि त्या उर्वशीसारखी 150 बायको असल्यावर काय होणार आहे माझं वाटतोळे सगळ्या आयुष्याचं. ही उर्वशी जाऊन त्या विमलला मिळाली आणि सगळ्याचा इस्कोट करून टाकला. इतकी वर्ष या वसुंधरेच्या नजरेत चांगलं राहण्यासाठी तिच्या पायात गुलामासारखा पडून राहिलो. तुझ्या मम्मानं काय केलं? सगळ्यावर पाणी फिरवलं. डॅडू पण मम्मा ही समजा आपल्यासाठीच करते ना. मग तुम्ही तिला समजून का घेत नाही?
आणि तुम्ही तिला भेटायला तुरुंगात का गेला नाही? कसंही बाळा, सोन्याचं अंड देणारी कोंबडी असते की नाही, तिला लगेच कापायची नसती. तिला अंजारून गोंजारून रोज तिच्याकडनं सोन्याचं अंड घ्यायचं आणि आपला फायदा बघायचा. मी हेच करत होतो इतकी वर्ष. आणि तुझ्या मम्मानं काय केलं? ही वसुंधरा नावाची कोंबडी डायरेक्ट कापलीच. हे सगळं तुझ्या मम्माने जे पसरवून ठेवलंय ना, ते कसं निस्तारायचं हे बघायला लागलोय मी आता. जर उर्वशीला तुरुंगातनं सोडवायचं असेल तर आपल्याला वसुंधराच्या कलानं जावं लागणार आहे. त्यामुळं उर्वशी जे काही वागली त्याचं आपल्याला लय दुःख झालंय असंच दिसलं पाहिजे. हे जर असं झालं तर आणि तरच वसुंधराचं आपल्याकडे लक्ष जाईल आणि ती आपल्या जाळ्यात अडकत जाईल. ही चिंता यशवंत मामाची आहे. म्हणजे यशवंत मामानीच मला मारण्याचा प्रयत्न केला होता. मामा एक मिनिट. काय काय अक्षरा? तुमची चेन गळ्यातली ही आहे का? अगं हो अक्षरा, माझी चेन नाही. थँक्यू बर का. शरू, काय झालं? अस्वस्थ वाटतेस. काही घडून गेलंय का? वसुंधरा मॅडम तुझी चौकशी करत होत्या? त्या माझी चौकशी करत होत्या? त्यांना काहीतरी सांगायचं होतं पण तू नाहीस म्हणून त्यांनी सांगितलं नाही. त्या तुझा अजूनही विचार करतात. हो शरू, मला माहिती आहे त्यांचा माझ्यावर कितीही राग असला ना तरी अविश्वास कधीच नव्हता. ते आपल्याला किती जीव लावतात माहितीये ना तुला? वसुंधरा मॅडमचं आपल्यावरचं प्रेम अजिबात कमी झालेलं नाहीये. आणि सुंदर उर्वशीवर चिडला तुझ्यासाठी. मी त्याला इतकं चिडलेलं आजपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं.
हो शरू, छोटे मालक आपल्यासाठी घरच्यांच्या विरोधात गेले. आणि बघ ना, काल रात्री ते स्वतःचा जीव धोक्यात टाकून आपल्यासाठी धावत आले ग. नाहीतर माझं काय झालं असतं शरू? वसुंधरा मॅडम आहेत, छोटे मालक आहेत म्हणून आपल्याला या घरात आईबाबांची उणीव कधी भासत नाही. पण तरी वसुंधरा मॅडमचा अजूनही राग आहे माझ्यावर. मला त्याचा खूप त्रास होतोय ग. तो राग यासाठी आहे की सुंदरला तू थप्पड मारलीस. हो शरू, मला माहितीये मी छोट्या मालकांवर हात उचलला आणि म्हणूनच मॅडम माझ्यावर रागवल्यात. पण मला माहितीये की सुंदरला तू थप्पड का मारली ते.